नमस्कार. इन्फोगॉड चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत व त्याची मांडणी कशी करावी ही माहिती आपण बघत आहोत. ही माहिती पार्ट्समध्ये दिलेली आहे. पार्ट 1 बघावा व पार्ट 2 मध्ये आपण उर्वरित माहिती कंटिन्यू करत आहोत. पाटावरती महालक्ष्मी मनोमत मांडून झाल्यानंतर साईडला पाण्याने भरलेला कलश मांडावा. त्याच्या खाली तांदूळ ठेवावेत. ह्या कलशामध्ये हळदी कुंकू, एक नाणं, पुष्प टाकावं. त्यावरती 5 विड्याची पानं व 5 आंब्याची पानं मांडावीत व त्यावरती नारळ मधोमध ठेवावा. ह्या नारळाला हळदी कुंकू अर्पण करावे, कापसाचे वस्त्र अर्पण करावे, हार अर्पण करावे, पुष्प अर्पण करावे, काही दागिने घालावेत. ही मांडणी झाल्यानंतर एक सुपारी घ्यावी, तामण घ्यावे, पाण्याने त्याचे आचमन करावे व गणपती म्हणून ह्याची स्थापना पाटावरती करावी. त्यानंतर उरलेली माहिती आपण पुढच्या पार्टमध्ये बघूया.